बकरी ईदच्या निमित्तानं सामाजिक सलोखा हा संदेश देत शिवसेनेचे गणेश राणे यांच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांसोबत आजचा हा सण साजरा केला जातोय. तो विशेषतः आपण म्हणू शकतो की गुलाबाचं फूल देऊन हा सण जो आहे तो साजरा केला जातोय. अनेक बांधव जे आहेत ते या परिसरामध्ये राहतात, त्यांच्या प्रभागामध्ये राहतात आणि आपल्या बंधू आणि भगिनींना एकंदरीत या ठिकाणी गुलाबाचं फूल देऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिला जातोय. धर्म जरी वेगळे असले तरी माणुसकी आपण कायम एकत्र ठेवली जाते आणि ठेवली पाहिजे असा संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रभाग क्रमांक 21 मध्ये आपण बघत असाल तर अनेक नागरिक या ठिकाणी एकत्र राहतात आणि आज खर तर बकरी ईद आहे आणि त्याच निमित्ताने प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेना पक्षाचे ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष गणेशजी राणे तथा समाजसेवक आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सण उत्सव साजरा केला जातो आणि तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. आज अगदी बकरी ईदचा सण आहे आणि कुठेही प्रत्येक आपल्या समाजामध्ये सामाजिक सलोखा राहावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे आणि आज गणेशजी राणे हे आले, गुलाबाचं फुल दिलं. काय सांगणार? नाही ना, आता आम्ही कसं आहे, आम्ही त्यांच्या सणामध्ये उपस्थित राहतो, ते आमच्या सणामध्ये उपस्थित राहतो. आम्ही लहानपणापासून म्हणजे आमचा जन्म तिथलं आहे आणि ते पण आमच्या समोरच लहानाचे मोठे झालेले आहेत. आमच्या मुलांचे म्हणजे मित्र पण आहेत, त्यांच्यामध्ये उठणं बसणं आहे. तेच म्हणून त्या आता सणासाठी ते सर्व आम्हाला शुभेच्छा देतात, आम्ही पण शुभेच्छा देतो त्यांना. म्हणजे दिवाळी झाली, दसरा झाला, त्याचा आम्ही पण त्यांना शुभेच्छा करतो आणि ते पण ईदीला आम्हाला भेटायला येतात हर वर्ष. आज ईदी आहे, मला सांगा की कशा पद्धतीने आपण हा सण साजरा करतो? म्हणजे बकरी ईदीचा ते आमचे म्हणजे फिरता सकाळपासून एकदम काय काय? सकाळी म्हणजे सकाळी सूर्य उगवला तर 5:30च्या नंतर 6 वाजता आम्ही नमाजीला जातो. 6 ते म्हणजे 8 वाजेपर्यंत नमाज पूर्ण होते. मग सर्व नातेवाईकांना भेटायचं असतं, सर्वांना भेटतो, शुभेच्छा देतो आणि जे बकरी कापतात ते बकरी कापल्याच्या नंतर सर्वांना म्हणजे ते थोडं थोडं वाटणे देतं. जसे नातेवाईक असतात, आपले आजूबाजूचे जे गरीब लोक जे असतात, तर सर्वांच्या घरी सण साजरा झाला पाहिजे म्हणून ते सर्वांकडे वाटले जातं बकऱ्याचं मटण. अर्थात म्हणजे जे काही आपण बनवू ते वाटून खायचं असतं, वाटून खायचं एक असं सलोखा. हा, बरोबर. सर्व म्हणजे मिळून सर्वांच्या घरी सण साजरा झाला. कोणची परिस्थिती असते, कोणची नसते, तर ते सर्वांचे मिळून म्हणजे सर्वांच्या घरी साजरा झाला पाहिजे असं. अर्थात आपण बघत असाल तर जशा पद्धतीने लोक दिवाळीमध्ये सहभागी होतात त्याच पद्धतीने आज गणेश राणे सुद्धा या बकरी ईद निमित्तानं सहभागी झालेले आहेत त्यांच्या सणामध्ये. निमित्त आहे आज बकरी ईद सणाचं आणि एक वेगळ्या पद्धतीने हा सण जो आहे तो या ठिकाणी साजरा जो आहे तो होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि अगदी बकरी ईद असू द्यात किंवा त्यांचा इतर कोणता सण असू द्यात त्यावेळी बऱ्याचदा आपण बघितलं तर शिरखुर्मा बनवला जातो. वेगवेगळे पदार्थ जे आहेत जे त्यांच्यामध्ये असतात ते या ठिकाणी बनवले जातात आणि एकंदरीत जसा आता मी उल्लेख केला शिरखुर्माचा, सो ते त्याचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातो. खरं तर हा महाराष्ट्र राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक पंथाचे नागरिक जे आहेत ते एकत्र राहतात आणि गुण्यागोविंदाने राहत असतात आणि हेच गुण्यागोविंदाने राहावे, सामाजिक सलोखा जपावा आणि प्रत्येक सण मग तो बकरी ईद असो आणि एकंदरीत दिवाळी दसरा असो, गुढीपाडवा असो, प्रत्येक सण एकत्रितपणे साजरा करावा यासाठीचा हा प्रयत्न आपण बघू शकतो. ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये हा सण साजरा होतो तो इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा हा जो सण आहे तो साजरा होताना पाहायला मिळतो आणि याच निमित्ताने गुलाबाचं फुल देऊन हा जो सण आहे तो आज गणेशजी राणे जे शिवसेना पक्षाचे ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष आहेत, तसेच त्यांच्या पत्नी ज्या नगरसेविका आहेत दुर्वा गणेश राणे, या दोघांच्याही माध्यमातून जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ढोंबे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.